गणेशोत्सव जसा आनंदाचा उत्साहाचा असतो तितकाच खरं तर जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने सुद्धा वेगवेगळे देखावे साकारले जातात आणि त्याच पद्धतीने पुण्यामध्ये सुद्धा स्वच्छतेचा संदेश दिला जातोय। पुण्यामध्ये पुनीत बालन यांच्याकडून ऐतिहासिक भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। आपण थेट जाऊयात। पुण्यातल्या गणपती विसर्जनाचं आकर्षणाचं केंद्र एक असतं ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची जी मिरवणूक होते आणि त्यामधला जो रथ असतो तो खूप आकर्षणाचं केंद्र असतं। यावेळेला रथ जो आहे तो बदलण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। अध्यक्ष पुनीत बालन आत्ता आपल्यासोबत आहेत। रथ यावेळेला बदलण्यात आलेला आहे, काय आकर्षण असणार आहे यावेळेस? या वर्षीचं जे रथ आहे ती श्री गणेश रत्न रथ आहे। रत्न आणि फुलांचं कॉम्बिनेशनचा हा रोषणाईचा रथ आहे आणि संध्याकाळी मुख्य मिरवणुकीला 6 वाजता जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सहभाग होईल तर भाविकांना 100% ही देखावा जी आहे ते आवडणार। मुख्यतः सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नेहमी आपण गणपतीची मूर्ती ही आशीर्वाद देणारी बघतो, एकमेव भारतातली मूर्ती अशी आहे जी आक्रमक स्वरूपात आहे आणि संध्याकाळी 2 पथकं आहेत जे दोन्ही नामांक पथकं आहेत आणि ताकदीने वादन करतील असे पथकं आहेत, रमणबाग आणि श्रीराम यांनी मर्दानी खेळ ही मुख्य आकर्षण असणार आहे। डीजे मुक्तचा नारा तुम्ही आधीच या ठिकाणी दिलेला आहे, परंतु एक आव्हान आपल्या पुणेकरांसमोर आहे की विसर्जनची मिरवणूक ही लवकरात लवकर पार पडावी। आपण अध्यक्ष म्हणून काय पावलं उचलत? अध्यक्ष म्हणून आम्ही हेच पाऊल उचललं की दरवर्षी आम्ही 3 पथकं लावायचो, यावर्षी आम्ही 2च पथकं लावलेत, मर्दानी खेळ ठेवली आहे। 1 पथक कमी केल्याने जे पोलीस प्रशासनाने वेलपत्रिका दिली आहे 4.5 तासात मिरवणूक संपवायची, 6 वाजता आम्ही सुरू केली, 11:15 पर्यंत आम्ही अलका चौक क्रॉस करू, 11:15 पर्यंत जी पूजाची मूर्ती त्याची पातालेश्वर घाटात विसर्जन 100% होईल। कॅमेरामन राजेश बिडकर सर, नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे। तर वेगवेगळ्या शहरांमधला हा गणेशोत्सवाचा उत्साह आपण जाणून घेतोय। 10 दिवस गणपती बाप्पाची आराधना केल्याच्या नंतर बाप्पाला निरोप देण्याची आता वेळ आली आहे।